खूपदा आपल्याला हा प्रश्न पडतो की व्यक्ती मेल्यानंतर त्याचं काय होत असेल, किंवा कधी-कधी हा प्रश्न पडतो, एखाद्या गोष्टीला सुंदर म्हणायचं तर सुंदरच का म्हणायचं? सुंदर म्हणजे नेमकं काय? बघा ना, आपण एक विचार करूया. एकदम जुन्या काळामध्ये सुंदर कुणाला म्हणलं जायचं? फक्त देव आणि देवी, देव-देवतांना सुंदर म्हणलं जायचं. मग त्याच्यानंतर राजा, राणी, त्यांची लेकरं यांना सुंदर म्हणायला सुरू झालं. मग त्याच्यानंतर मोनालिसाचं चित्र काढण्यात आलं आणि लोकं म्हणली की मोनालिसाचं चित्र किती सुंदर आहे, किती सुंदर आहे, किती सुंदर आहे. आपला प्रश्न पडतो की अरे आमच्याकडे दीपिका पदुकोण आहे, प्रियंका चोप्रा आहे, आमच्याकडे अँजेलिना जोली, या एवढ्या सुंदर असताना तुम्ही मोनालिसाला सुंदर कसं काय म्हणता? बरोबर आहे ना? तर मोनालिसा हे पहिलं व्यक्तिचित्र आहे. म्हणजे ज्या काळी फक्त देवी, देवता, देव, राजा, राणी यांना किंमत होती, अशा काळी पहिल्यांदा कोणीतरी सर्वसामान्य व्यक्तीचं चित्र काढलं आणि त्यात पण महिलेचं चित्र काढलं. म्हणून ते चित्र सुंदर आहे. बरं, त्याच्यानंतर पुढे आपण आलो तर जी लोकं रंगानं गोरी तेवढीच लोकं सुंदर. उंच, हाईट असणारी, नाक सरळ असणारी, सिल्की केस असणारी युरोपियन लोकांसारखीच लोकं सुंदर आणि त्यांनाच मिस वर्ल्ड, मिस युनिव्हर्स हेच किताब मिळणार. बाकीचे लोकं मात्र सगळी काळी. त्याच्यानंतर मग भारतीय, साऊथ अमेरिकन, एशियन लोकांना सुद्धा किताब मिळायला सुरू झाले. आणि आत्ता आपण बघतो की आफ्रिकन कॉन्टिनेंटमधले ज्यांना आपण कृष्णवर्य म्हणतो, त्यांना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात मिस वर्ल्ड, मिस युनिव्हर्स किताब मिळायला सुरू झाला. म्हणजे बघा, सुंदर हा जो शब्द आहे, याची उत्पत्ती आली कुठनं? आपण जर विचार करायला गेलो तर सुंदर हा शब्द कॉन्स्टंट नाही, सुंदर शब्द कॉन्स्टंट आहे, संकल्पना फिरत राहिली. आणि सगळं झाल्यानंतर शेवटी आयुष्याच्या शेवटी आपण म्हणून जातो, साधेपणा जो सुंदरता आहे तो जगात कशातच नाही. मग जेव्हा आपण यासारखे फंडामेंटल प्रश्न, आयुष्य काय आहे, सुंदर म्हणजे काय, न्याय म्हणजे काय, ह्युमन डिग्निटी म्हणजे काय, स्वतंत्र म्हणजे काय, यासारख्या फंडामेंटल प्रश्नांचा शोध घेऊन त्यामध्ये चांगलं काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करतो, याला आपण म्हणतो मेटा इथिक्स. लक्षात घ्या, खूप महत्त्वाची संकल्पना आहे. या सगळ्यांना आपण म्हणतो मेटा इथिक्स. थँक्यू.